चला पोरो, हा महत्त्वाचा टॉपिक आहे आणि टी सी एस आय बी पी एसमध्ये याच्या अगोदर तुम्ही पाहिलं असेल तर याच्यावर मोकार प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणून मोकार प्रश्न विचारले म्हणल्यावर आपण जराशा मोकारक्या करायच्याच हे का ना. ते तर नियमच आहे आपल्याला, त्याचा काही विषय नाही आहे. पण लक्षात घ्या 1857चा उठाव मी तुम्हाला आपण टी सी एस आय बी पी एसचे प्रश्न पाहू लागलो. त्या प्रश्नात तुम्ही 2-4 वेळा एक नाव ऐकलं पा, रंगो बापूजी नाव ऐकलं की नाही पा, नानासाहेब, कानपूर उठाव. हां, थोडी तब्येत बरोबर नाही आहे लक्षात घ्या, पण आवाज तर बरोबर यायला सर्वांना. यस. आता पोरो तुम्ही 1857चा उठाव पाहिला तर तुम्हाला इथं कळतील पा, हे जे फुल पॅन्टमध्ये लोक आहेत का हे इंग्रज आहेत आणि जी आपल्या अंगावर जे कपडे नाहीत ते आपण आहेत. हां, हे जे बेमोत मार खाल्लाय का ते आपण आहेत. हां, लक्षात घ्या 1857चा उठाव पहा. लक्षात घ्या 1857चा उठाव कुठं झाला, का झाला, त्याची कारणं काय, ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला पुढं पाहायच्यात. पण ते पाहत असताना तुम्हाला माहिती आहे की 1857चा उठाव म्हणल्याच्या नंतर पार्श्वभूमी असती. कुठली घटना घडायला काहीतरी कारण लागते का नाही. बिनाकामी कोणी येईल आणि तुला होपकाडात आणील का, नाही ना. काहीतरी तुला गुन्हा लागेल, तुला काहीतरी काळ्या केलेल्या असतील है ना, मगच काय होईल, तू या असे कुठाने तुला पार पाडावे लागतील ना. तर लक्षात घे पार्श्वभूमी काय 1857च्या उठावाची. पहा आपल्या भारतामध्ये काय झालं पोरो, आता हा पार्ट लय मोठा आहे, आपल्याला 2 ते 3 व्हिडिओमध्ये घ्यावा लागेल हा, म्हणजे 3 दिवस. तर पहा आपल्या भारतामध्ये लक्षात घ्या पोरो, लॉर्ड डलहौसी नावाचा काय होता, गव्हर्नर जनरल. आता एक गोष्ट क्लिअर करा, इकडे पहा, हे जे गव्हर्नर जनरल आहे आणि फक्त गव्हर्नर आहे, तर गव्हर्नर हे पद 1764ला एक बक्सारची लढाई झाली होती पहा. अय पोरो, कोणती, बक्सार. बक्सार हे ठिकाण बिहार नावाच्या राज्यामध्ये आहे. बक्सार हा भारतातला एक व्याघ्र प्रकल्प आहे. भारतामध्ये व्याघ्र प्रकल्पाचा विचार केला तर 42 व्याघ्र प्रकल्पापैकी लक्षात घ्या 3 व्याघ्र प्रकल्पामध्ये जरी व्याघ्र प्रकल्प असतील तर त्याच्यात किती फिरले तुम्ही तर वाघ भेटत नाहीत. असे 3 व्याघ्र प्रकल्प सध्या भारत सरकारच्या लक्षात आलेत. त्याच्यापैकी एकाचं नाव आहे बक्सार, एकाचं नाव आहे पलामा, काय नाव आहे, पलामा, आणि एकाचं नाव आहे डंपा. हे 3 व्याघ्र प्रकल्प असे आहेत, याच्यात वाघच भेटला नाही. 2022चा आपण आर्थिक 2012ला 22ला आपण दर 4 वर्षांना वाघाची जनगणना करतो. 29 जुलै हा व्याघ्र दिन आहे. 1973ला आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ बनला. तर लक्षात घ्या तेव्हा आपल्या भारतातल्या वाघांची संख्या 3167 झाली. आपला महाराष्ट्र 446 वर पोहोचलाय. सर्वाधिक वाघ कुठं असतील तर ते लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये 526 आहेत. प्रत्येक गोष्टी पोरो क्लिअर करूया. तर मेन गोष्ट काय बाबा, तर तुम्ही पाहिलं असेल आता ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या नाहीत कारण आपण 1857चा उठावे, कारण प्रश्न जास्त याच्यावर विचारलेत म्हणून आपण तो टॉपिक घ्यायचा. पहा याच्या अगोदर पोलीस भरतीच्या पोरांचा रिझल्ट लागला. अनेक पोरं ॲपमध्ये होते, व्हीके क्लास ॲपमध्ये, आणि अनेक पोरांनी मला कॉल केला की सर तुमच्या यूट्यूबच्या लेक्चरचा मला फायदा झाला, माझं जी के कव्हर झालं म्हणून मला रिझल्ट आला. अनेक पोरांनी सांगितलं बाबा गणिताची लसाई मसाई मला कळत नव्हती, तुम्ही शिकवली बरी वाटली. याचीच मला एक प्रेरणा भेटली, मला पुन्हा काहीतरी स्वतः डेव्हलप व्हायला चान्स भेटला का नाही. कारण लक्षात घ्या आपली इथं मेंटॅलिटी ती लक्षात घ्यायची. आपल्या इकडे प्रॉब्लेम काय आहे, जुन्या काळात आता 1857च्या उठावाचं तात्कालिक कारणच आपल्याला पाहायचं ना की आपण मार खाऊन खाल्ला, कारणच ते ना. तर त्या काय होतं माहिती आहे का, आपल्या इथं आपले मायबाप आपल्याला 10 पर्यंत उजळणी लिहे म्हणल्यावर आपण काय करायचो, उजळणी लिहिताना 5 अंक चुकला, 5 अंक चुकला की आपला बाप दपादप 2-4 झपके आणायचा है ना. तुळस तर आणायचा, म्हणायचा 4 पोळ्या खातो काला करून आणि तुला फक्त 5 अंक येणं. पण दुसरीकडे कसं होतं, ते याच्या पोरानं उजळणी लिहिली की त्याचा बाप काय म्हणायचा, आमच्या बाळाला सर्व काही येते फक्त 5 येत नाही, पोरग 5 अंक परफेक्ट काढायचं. आपल्या पोराचं म्हणणं काय होतं, एवढं लिहून बी बापान हाणलंयच ना, मग न लिहिलेलं बरं. मेंटॅलिटी आपली होती का नाही. आवाज कमी नाही रे, आवाज बरोबर आहे. प्रॉब्लेम हा आहे की जर असे तब्येत बरोबर नाही, हां थोडं ॲडजस्ट करा ना. आता पोरगी तुला ब्लँकेटच्या आतून एवढ्या हळू आवाजात बोलल्यावर बी कळतं की नाही आपल्याला काय बोलली म्हणून, परफेक्ट कळते की नाही. नुसतं आहे म्हणल्यावर तुला बाकीचं कव्हर होते का नाही, हे ना. मग तसं इथं काही गोष्टी कव्हर करायच्या, ह्या भावना नको समजू. तर मेन गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग. बंगाल प्रांताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक आणि भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड कॅनिंग.
भारताचा पहिला व्हाईसरॉय आहे लॉर्ड कॅनिंग. पोरो पार्श्वभूमी म्हणते 1857चा उठाव होण्यामागं पहिले जर कारणीभूत कोण असेल तर ते कारणीभूत आहे पहा लॉर्ड डलहौसी. आता तुम्हाला एक गोष्ट कळेल, याच्या नावातच हौसी आहे पहा. मग यानं आपल्या देशामध्ये लय मोकार कुटाने केली. यानं पहिल्यांदा काय केलं, भारतीय लोकांमध्ये सुधारणा केल्या पहा, सुधारणा. मग लोकांना वाटलं हे चांगलं असेल. यानं काय केलं, आपल्या भारतामध्ये विधवा पुनर्विवाह कायदा पास केला. विधवा पुनर्विवाह कायदा यानं पास केला होता. मग आपल्या भारतातल्या विधवांना पुन्हा लग्न करण्याची संधी याच्यामुळे उपलब्ध झाली आणि भारतात विधवेसोबत पहिल्यांदा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर नावाच्या माणसानं केला. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं महर्षी कर्वे यांचं कॅरेक्टर आपल्याला पाहायचं आहे. महर्षी कर्वे, आनंदीबाई, आनंदीबाईचं दुसरं नाव गोदूबाई, इलच म्हणतात बाया कर्वे. 1893 विधवा विवाह उत्तेजक मंडळ. 1888 शारदा सदन, पंडिता रमाबाई. हे काय मॅटर आहे, यांची पहिली बायको राधाबाई 1891ला कसं काय मरण पावली ते आपल्याला पुढे डिटेलमध्ये पाहायचंच. तर मेन गोष्ट लक्षात घ्या, तर लॉर्ड डलहौसी यानं अनेक विकास कामं आपल्या देशामध्ये केले. रेल्वे केली, तार केली. कालच ॲपमध्ये आपण त्याच्यामध्ये घेतलंय, रेल्वेचा पूर्ण बुगा करून टाकला. तर 1857च्या उठावाची पहिल्यांदा आपल्याला पाहायची कारणं, का उठाव झाला लक्षात घ्या. 1857च्या उठावाच्या कारणामध्ये तुम्हाला पहिलं कारण काय माहिती आहे का, लॉर्ड डलहौसी यानं काय केलं, याच्या कालावधीत तैनाती फौजेचा दुष्परिणाम. इकडे बघा, तैनाती फौजेचा दुष्परिणाम. आपल्या भारतामध्ये 1799 ते 1805 या कालावधीत बंगाल प्रांताचा गव्हर्नर होता लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. आता हे भिकारचोट स्वतःला पंजाबचा त्या बंगाल प्रांताचा सिंह म्हणायचं आणि आपण पंजाबचा सिंह लाला लजपत राय यांना म्हणतो. कोण, लॉर्ड रिचर्ड वेलस्ली. मग यानं काय केलं बाबा, तर यानं काय केलं, असे भारतातले 50-60 मोकार अंगानं मजबूत असणारे है ना, काला करून खाणारे असे 50,000 काय केलं, पोरं जमा केले आणि यायला केलं सैनिक. आता सैनिक केलं आणि कसं केलं, यांना केलं राखीव. मग यायचं काय काम बाबा, तर त्या काळी आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य होते आणि त्या राज्याचा वेगवेगळा संस्थापक होता, त्या राज्य चालवणारा राजा होता. तर या दोघांत भांडणं व्हायची, धुर्यामुळं, बायकोमुळं, साम्राज्यामुळं हे ना भांडणं व्हायचे ना. तेव्हा कोणाकडे पैसा जास्त असायचा, कोणाकडे पैसा कमी असायचा, कोणाकडे माणसं मोकार जास्त असायचे पण पैसा कमी असायचा. मग काय करायचं, तर अशा जे कोणी राज्य असेल त्या राज्याच्या राजानं काय करायचं, लॉर्ड रिचर्ड वेलस्लीला पैसा द्यायचा आणि त्यानं सैनिक किरायानं घ्यायचे. म्हणजे पहा दलिंदर कामं किती. सैनिक आपलेच, लढणार आपल्या याच्या विरोधात आणि मरणार बी साले आपलेच. जसं कालपरवाच्या राजकारणामध्ये काय झालं, त्याच्या त्यानं पोळ्या भाजून घेतल्या, त्याला पदं भेटले, त्याला पैसा भेटला, बंगले भेटले, गाड्यावर गाड्या बदलल्या. तू फक्त महेसाहेब म्हणून ती हातात काय भेटलं, शेंगा सोलली. रियालिटी का नाही. म्हणजे ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची. तर यांनी ठरवलं आपण सैनिक किरायाने द्यायचे. म्हणजे तू काय केलं की बाबा कुत्रं पाळलं, त्याला बिस्किट तू खाऊ घालला, आंघोळ तू खाऊ घालला, त्याचे केस पडायले ते झाडून काढायला आणि कुत्रं लोकांचं घर सांभाळायले. वांदे झाले का नाही आपले. हा, तर मग इथं काय झालं माहिती आहे का, आपला कार्यक्रम बिघडला आणि मग हे सैनिक किरायाने देण्याचं काम लॉर्ड रिचर्ड वेलस्ली यांनी चालू केलं आणि भारतात पहिल्यांदा तैनाती फौज लक्षात घ्या 1798 तारीख दिली आहे, निजामांनी भारतात स्वीकारली. मग तैनाती फौज पुन्हा कोण स्वीकारली, तर कोल्हापूरमध्ये चिमासाहेब यांचं सरकार यांनी स्वीकारली. पहा लक्षात घ्या, कळलं का. आता याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आप्पासाहेब आहेत, यांनी देखील तैनाती फौज स्वीकारली. याच्यानंतर तैनाती फौज 1802ला दुसरं मराठा युद्ध झालं. याच्या अगोदर 1775 ते 1782 या कालावधीत पहिलं मराठा युद्ध झालं. या पहिल्या मराठा युद्धामध्ये मराठी सत्तेचा विजय झाला आणि इथं आपण एक तह केला, त्या तहाचं नाव होतं सालबाईचा तह. या सालबाईच्या तहाने आपण जिंकल्यामुळं आपण इंग्रजांसोबत हुंबरी तुंबरीचं धोरण केलं आणि इंग्रजांना सांगितलं आम्हाला हे 2 शहरं द्या, साष्टी आणि कोणतं रे, ठाणे. हे 2 शहरं आपण घेतले. पण 1802ला आपला पराभव झाला. पराभव झाल्यावर काय झालं, दुसरा बाजीराव पेशवा याचं पोरगं नानासाहेब याला उचलून कुठं टाकलं, उत्तर प्रदेशमध्ये. तिथं याला छोटंसं एक गाव दिलं आणि सांगितलं इथं मुकाट्याला आहे. त्या गावाचं नाव होतं बिठूर. तिथंच भाऊनं लोक जमा केले आणि एक संस्थान स्थापन केलं, त्याचं नाव कानपूर संस्थान. पुढे पाहायचं आपल्याला, कानपूरचा उठाव 5 जूनला सुरुवात. उठावाचं नेतृत्व नानासाहेब, सहकार्य सेनापती तात्या टोपे. तात्या टोपेचं मूळ नाव
पांडुरंग रामचंद्र टोपे, मूळ आडनाव यावलकर. मग तात्या टोपेचं मॅटर कोणासोबत? डगलसेन. तात्या टोपेल फाशी कधी? 18 एप्रिल 1859. कुठं? शिवपुरी, सिप्री नावाच्या गावात. ते काही विचारो ते आपल्याला सांगायचे, त्याचा ताण घेऊ नका. पण मेन गोष्ट काय माहिती का, ही घटना घडली का नाही तर म्हणजे पहा, तैनाती फौजेचा दुष्परिणाम. 1857च्या उठावाची पहिली टॅगलाईन काय आहे की तैनाती फौजेचा दुष्परिणाम झाला. म्हणजे ज्या ज्या लोकांवर तैनाती फौज लागू करण्यात आली, ज्या लोकांवर तैनाती फौज सक्तीची करण्यात आली, त्या लोकांकडून बळजबरीनं या दलिंदरानं काय केलं? किराया वसूल केला डलहौसीनं. मग त्या काळात समजा टिपू सुलतान 4 मे 1799ला श्रीरंगपट्टणमच्या लढाईत मारल्या गेलेला आहे. मग त्याच्यानंतर जो कोणी संस्थानिक गादीवर आला, काय केलं? त्याच्यावर तैनाती फौजेची बाकी दाखवून ते संस्थान खालसा करायचं असं डलहौसीनं ठरवलं. त्याच्यानंतर तैनाती फौज यांनी स्वीकारली, किराया दिला, सर्व काय झालं, तैनाती फौज बंद झाली. तरी देखील तुमच्याकडे किराया बाकी आहे म्हणून हे डलहौसी दररोज घरासमोर येऊ लागलं, धिंगाणा करू लागलं. राजे लोक कोमात गेले. मग ज्यांना ज्यांना तैनाती फौजेच्या बाकीमुळं संस्थानातून खाली केलं, त्या लोकांच्या मनात ब्रिटिश सत्तेबद्दल राग आला. आणि तो राग कुठं काढायचा आहे तर ते काढायचं ठिकाण आहे 1857चा उठाव. आपण पहिले कारण पाहिलो. 1857च्या उठावाचे काय पाहिलो? कारण पाहायचो. आता मेन गोष्ट पोरं लक्षात घ्या. मग 1802ला तह झाला वसईचा. या वसईच्या तहाने इंग्रजांनी आपल्याला दिलेले 2 शहरं होते का, ठाणे आणि सास्ती, ते पुन्हा वापस घेतले आणि आपल्याला 2-2 हपकाडात आणले आणि सांगितलं आता डबल चुळबुळ करायची नाही. आपला कार्यक्रम बंद झाला. इथं आपला कार्यक्रम बंद झाला का नाही? आता मला सांगा, ह्या 2 गोष्टी इथं घडल्या. मग तैनाती फौजेची बाकी दाखवून काय केलं? यानं अनेक संस्थानं खालसा केले आणि म्हणून लॉर्ड डलहौसी याच्या कालावधीत तैनाती फौजेची बाकी या काळात ज्या ज्या संस्थानाकडून तैनाती फौजेचा अतिरिक्त किराया वसूल करण्यात आला, ती लोक ब्रिटिश सत्तेच्या विरोधात गेली. मग त्यामध्ये कोल्हापूर संस्थान असेल, नागपूर संस्थान असेल, सातारा संस्थान असेल, निजाम असतील, त्याच्यानंतर लक्षात घ्या म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करा आपल्याकडं, मराठा संस्थानिक असतील. मग मेन गोष्ट ही घटना घडली. दुसरं कारण काय आहे? लॉर्ड डलहौसी याचं विस्तारवादी धोरण. लॉर्ड डलहौसी याचं विस्तारवादी धोरण. आता काय होतं बाबा विस्तारवादी धोरण? याचं म्हणणं होतं या देशामध्ये त्यानं काय केलं? राजा है ना, तनखे, नवाब ह्या पदव्या बंद केल्या आणि यायला आपण पेन्शन चालू केलं होतं. तर ते पेन्शन पण काय केलं? या कालावधीत बंद झालं. तुम्ही एक उदाहरण ऐकलं असेल, राजाराम मोहन राय नाव ऐकलं असेल पाहिजे इतिहासामध्ये. राजाराम मोहन राय जन्म 22 मे बरोबर आहे का पा 1772, राधानगरी मिरत नावाच्या जिल्ह्यात पश्चिम बंगालमध्ये त्यांचा जन्म आहे. कोणाचा? राजाराम मोहन राय बरोबर आहे. मग त्यांनी 1815ला सभा स्थापन केली, 1821ला कॉलेजची स्थापना केली, 1821ला संवाद कौमुदी, त्याच्यानंतर मिरात उल अकबर बरोबर आहे का पा. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट ब्राह्मो समाजाची स्थापना आहे का नाही, 20 ऑगस्ट 1828 या ब्राह्मो समाजाची स्थापना केली. आणि अकबरशाह दुसरा याचं पेन्शन भेटणं म्हणून राजाराम मोहन राय इंग्लंडला गेले. त्याच इंग्लंडमध्ये 1833ला ब्रिस्टल नावाच्या शहरामध्ये त्यांचं निधन झालं, असं तुम्ही इतिहासात वाचलं असेल. मग त्या ब्राह्मो समाजाची फूट पडली, 2 प्रकार पडले. एकाचं नाव आदि ब्राह्मो समाज, एकाचं नाव ब्राह्मो समाज. आणि ते 2 समाज चालवले. एकाचं नाव देवेंद्रनाथ टागोर आणि एकाचं नाव केशवचंद्र सेन. इतिहासकार श्रीश कुमार मित्रा हा ब्राह्मो समाजाचं वर्णन करताना म्हणतो द फर्स्ट व्हॉइस ऑफ फ्रीडम म्हणजेच ब्राह्मो समाज. राजाराम मोहन राय यांनी समाचार चांडिका, राजाराम मोहन राय यांनी ब्रॅह्मनिकल मॅगझिन है ना, ही देखील गोष्टी काय केल्या राजाराम मोहन राय यांनी चालवलेल्या आहेत, हे पण आपल्याला माहीत आहे. मुख्य गोष्ट पूर्व लक्षात घ्या. मग हे तनखे बंद केले का नाही याच्यासाठी राजाराम मोहन राय कुठं गेलते? इंग्लंडला गेलते. म्हणजे ही पण गोष्ट आपण पाहिली. तर मेन गोष्ट काय? विस्तारवादी धोरण म्हणजे काय की या देशामध्ये कुठला राजा नाही, कुठला जमीनदार नाही, कुठला वतनदार नाही, कुठला जहागीरदार नाही, कुठला राव बहादूर नाही. मग या देशामध्ये सरकार कोणाचं? तर या देशामध्ये सरकार फक्त कंपनीचं. म्हणजे सर्व या देशाची व्यवस्था कोण पाहिल? कंपनी पाहिल. बाकी तुम्ही चुळबुळ करायची नाही. चुळबुळ केली तुला पकडणार, 10 रूममध्ये नेणार, अर्धा तास टाइम लावून हाणणार. हे याचं काम होतं. कळलं का? मग मेन गोष्ट लक्षात घ्या की राजानं तनखे बंद केले, त्यामुळे ज्याचे तनखे बंद झाले कोण? डलहौसीनं, ते राजे लोक नाराज झाले. ज्याला पदव्या हटल्या ते लोक नाराज झाले. मग इनडायरेक्टली काय करायचंय? 1857च्या उठावात सहभाग. मग यानं विस्तारवादी धोरणामध्ये काय केलं की त्यानं काही संस्थानावर आक्रमण केलं डलहौसीनं. मग त्यानं काय केलं? सिक्कीम नावाचा प्रांत आहे, भारतात राज्य म्हणून सर्वात लहान विधानसभा आहे, 32 आमदाराची सिक्कीमची. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर 30 आमदाराची विधानसभा आहे पॉंडेचेरी. मग यानं काय केलं? पंजाब नावाचं राज्य होतं, याच्यावर देखील आक्रमण केलं. भगवंत मान या ठिकाणचे सध्या कोण आहेत? सीएम आहेत.
आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आम आदमी पार्टी 2012ला निर्माण झालेली आहे है ना. तिचे सर्व आहेत अरविंद केजरीवाल. तर लक्षात घ्या. मग सिक्कीम पंजाबवर आक्रमण केलं. पहा लॉर्ड डलहौसीचं विस्तारवादी धोरण यानं काय केलं बाबा, तैनाती फौजेची बाकी दाखवून काही संस्थाने खालसा. मग त्याच्यामध्ये कोण, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाबा हैदराबाद संस्थान म्हणजेच कोणाचं, रजवी रजाकारांचं, कासिम रजवी हे का नाही. पहा त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, सातारा संस्थान, याच्यानंतर नागपूर संस्थान, याच्यानंतर कोल्हापूर संस्थान, त्याच्यानंतर तैनाती फौज सत्तेची मराठा सत्तेवर, तैनाती फौज सत्तेची टिपूवर, ही संस्थाने खालसा केली. आता याला काही संस्थानं खालसा करायला कारणच भेटणं. मग या भिकार चोटाने एक नवीन कारण शोधून काढलं. कोणतं, या देशामध्ये एखादा राजा असेल, या देशामध्ये एखादी राणी असेल आणि तिला जर स्वतःचं लेकरू नसेल, तिनं कोणाचं लेकरू दत्तक घेऊन जर राज्यकारभार करत असेल तर तिला राज्यकारभार करता येणार नाही. याला काय म्हणलं आपण, दत्तक वारसा नामंजूर. मग झाशीची राणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर हे तिचं मूळ नाव, बापाकडलं नाव मनुबाई मोरोपंत तांबे, मनकर्णिका मोरोपंत तांबे. मग दत्तक घेतलेलं पोरग कोणतं आहे, दामोदर. पण स्वतःचं पोरग हे का नाही, म्हणून हिला स्वतःचं पोरग नाही, म्हणून हिला राज्य करता येणार नाही. दत्तक वारसा नामंजूर झाले की नाही वांदे. पहा मग याच्यामध्ये नानासाहेब आले, याच्यामध्ये सातारा संस्थान आलं, याच्यामध्ये नागपूर संस्थान आलं. मग ज्या राजांना स्वतःचं पोरग नाही त्याला राज्यकारभार करता येणार नाही असा एक कुटाणा नाही केला. मग ज्या ज्या राजांना दत्तक वारसा नामंजूर विधेयकाअंतर्गत पदावरून काढलं ते लोक नाराज झाले आणि त्यांनी ठरवलं आम्हाला ब्रिटिशाच्या विरोधात काय करायचं, लढा द्यायचा आहे. 1857च्या उठावाचं दुसरं कारण. आता 1857च्या उठावाचं तिसरं कारण काय पहा, 1857च्या उठावाचं तिसरं कारण काय, इकडे पहा. 1857च्या उठावाचं तिसरं कारण, सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या. पहा सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या, सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या. कन्सेप्ट क्लिअर करा, हे दाखव. पहा काय म्हणतंय, सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या. कन्सेप्ट क्लिअर करा. प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करालो, ज्या गोष्टी कळणार नाहीत त्या मात्र विचारायच्यात. हा पहा लक्षात घ्या. आता ते काय म्हणतंय, सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या. कोण म्हणाले, आपल्या भारतातले लोक. काय म्हणाले, चला तू आगाव बोलून तू काहीच करू शकत नाही. इकडे लक्षात घ्या. मग सामाजिक सुधारणा कोणत्या पहा, आपल्या भारतामध्ये काठेवाड नावाचा प्रांत होता पहा. या काठेवाड प्रांतामध्ये काय व्हायचं की आपल्या घरामध्ये समजा पहिली पोरगी जन्माला आली आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरी पोरगी जन्माला आली तर अख्ख्या गावात तिची मिरवणूक काढायची आणि त्या पोरीचं नंतर हळद कुंकू हे करून तिला पायरीवर नेऊन आपटायचं. आता आपला देश म्हणजे दलिंद्र, आपण गुलाम होण्याचं कारण काय, आपल्या इथं बायाच्या अंगात यायचं. आपलं मूळ कारण काय, आपल्या इथं अंगात यायचं. प्रश्न पुन्हा देव गोरगरिबाच्याच अंगात यायचा. कधी ऐकलं का संसदेमध्ये खासदाराच्या अंगात आलं, कधी आले का रिबिन कापता कापता आमदाराच्या अंगात आलं. अंगात कोणाच्या यायचं, गोरगरिबाच्या. पुन्हा त्याच्यात काय होतं, भूताचे पण प्रकार, स्त्रीलिंगी पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी. स्त्रीलिंगी म्हणल्यावर चुडेल, पुल्लिंगी म्हणल्यावर भूत आणि नपुसकलिंगी म्हणल्यावर चाकवा. प्रकार केले की नाही आपण, चॅलेंज नव्हतं भाऊ आपल्याला, है ना. म्हणजे तुम्हाला चॅलेंज नाही, कुठून शोधून आणले, कुठूनही अंधश्रद्धा काय माहीत बापा, है ना. आमच्या गावाकड म्हण कढईचा कान उघडा आहे, त्या कढईत सोनं आहे म्हणा, त्या ठिकाणी जर नरबळी दिला तर ते सोनं भेटतंय म्हणा. पण आपण जर ते सोनं काढायला गेलो, अशी कुदळ घेऊन गेलो, टिकास घेऊन गेलो, त्याच्यावर एक टिकास मारली की मागं हाल्या लागतो म्हणा. आणि मग ते सोनं जर ज्याला पाहिजे असेल तर ते सोनं म्हणा आपल्या स्वप्नात येत असते. ते हांडा स्वप्नात आल्यावर ते म्हणते म्हणा मी येऊ का, आपण म्हणायचं नग नग. मग आपण नाही म्हणल्यावर ते हांडा आपल्या स्वप्नात येतो आणि तो आपल्याला भेटतो म्हणा. सुधरा, काळाची गरज आहे. हां सुधारणं काळाची गरज आहे. कुठून आणतील, कुठून डायलॉग चिपकीतील तेच त्याला माहीत. चॅलेंजच नाही, अंधश्रद्धा है ना. म्हणजे चुडेल भूत चकवा हे तर गेलं. त्याच्यानंतर मर्याई, भानामती, केकामती, गावागावात भोंदू बाबा है ना. लिंबाचा फोक, भले मोठे लिंब, तोंडात ते हात दाबले तू हा ते चावणं आणि ते अंगातलं भूत उतरणं. त्याच्यानंतर तू हा बापा आहा ओहो आहा, डपडी जशी वाजती तसं तू अंग झुलणं, ती एकेस पुढं पुन्हा माग. हे वांदे आपल्या देशात होते ना भाऊ. मग मेन गोष्ट काय, आपल्याला ह्या प्रथा बऱ्या वाटायच्या ना, लिंबू भारून घेणे बरं वाटायचं. आणि जे महाराज बिमार पडलं ते गोळ्या खायले पॅरासिटेमॉल आणि ते तुम्हाला लिंबू भारून द्यायले. वांदे होते का ना आपल्या देशामध्ये.
हा, मग मला सांग, इथं काय झालं बाबा, काठेवाड प्रांतामध्ये एखाद्या पोरगी घरात जन्माला आल्यावर दुसरी आल्यावर तिला मारणे ही प्रथा होती. ही प्रथा लोकायला खटकली ना, की ही प्रथा आमची बंद केली म्हणजे काय झालं, की आमच्यावर तो अन्याय झाला. कारण लॉर्ड विल्यम बेंटिंगनं कायदा काय पास केला, बाल हत्या प्रतिबंधक. आता या लॉर्ड विल्यम बेंटिंगनं कोणता कायदा पास केला, 4 डिसेंबर 1829ला कायदा पास केला त्यानं, सती प्रथा बंदी. कोणता कायदा, सती प्रथा बंदी. काय कायदा होता बाबा, तुम्ही पाहिला असेल, राजाराम मोहन राय यांचे मोठे बंधू जगन मोहन राय याच्या बायकोचं नाव अलक मंजिरी देवी. मग त्या काळी काय होतं, एखाद्या बाईचा नवरा मरण पावला तर त्या बाईला आंघोळ बिंगूळ घालून तिची पूजा करून तिला उचलून ते नवऱ्याला जिथं पेटवले त्याच्यात नेऊन फेकायचे. तिची इच्छा असो नसो काही हो, पण तिला बळच फेकायचे का नाही, उचलून फेकायचं तिला. हे आपल्या देशात होतं ना भाऊ, हां होतं का नाही. आता बापावर एखाद्या बाईचा नवरा मेलो, काय आरडती, देवा तुही माती हो, तू म्हण है ना, मुडदा बसो, त्या हिलच का नेलं मलाच का नेलं नाही ना, है ना, असं म्हणते की नाही. जरा असं तिला सोडू द्या बरं, खरंच जाते की नाही, जरासा जाळा त्या जाळाचा आहाळ लागू द्या, नाही पळत वापस आलीत मन. या जगात कोणीच कोणाचं नाही, नाशिवंत देह जाणारं सकळत, है ना. आपलं आपल्यावर प्रेम पाहिजे. तू कमवत आहे, तुझ्याकडे पैसे तर तुझी बायको त्या पुढं पुढं करते. तू फोक्या रिकामा आहे, तू काहीच खरं नाही, तू बायको कोण 100-150 घेतो तर बायको 2-2 मिनिटाला तुळशी शिवा देते. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रगतीला नातेवाईक आहेत, अधोगतीला कोणी तिच्यासोबत येत नाही. कळलं का. सक्सेस, माणूस यशस्वी झाल्यावर लय मोठे नातेवाईक आहेत. माणूस अपयशी आहे तेव्हा ते पोरका आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायची. म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट ती लक्षात घ्यायची. तर ही सती प्रथा बंदी काय झाली, ही सती प्रथा बंदी केली. मग त्या काळी ज्या ज्या बायांना सती जाता आला नाही, ज्या धर्मात हा कायदा झाला, त्या धर्मातले जे काही धर्माचे ठेकेदार होते की आमच्यामुळं धर्म चालतो, त्या लोकांच्या मनात ब्रिटिश सत्तेबद्दल राग आला का नाही, राग आला का नाही. म्हणजे ही मोकार घटना इथं घडली. काही स्थान घेऊ नका, 5200 तारखा पाठ आहेत इतिहासाच्या, माईचान सांगतो, है ना, अख्खा इतिहास. त्याच्यानंतर पुन्हा अर्वाचीनमध्ये भारताचा इतिहास घ्यायचा आहे. ॲपमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, मुघल पिढी आहे. ते म्हणताय मी कोणत्या गटात जाऊ, तू कोणत्याच गटात जाऊ नको, फक्त लुंगी घाल आणि रस्त्यान मोकार पळ. गटात काय जातो, तुला काय तिथे केळं भेटणार आहेत, त्याचेच वांदे आहेत. हां, त्याच्यानंतर ते म्हणतंय तुम्ही छान दिसत नाहीत, आहे ना, तू ओरिजिनल नाव टाक फोक्या, मी छान दिसो न दिसो, मग लग्न झालेलं आहे, त्या घरातलं कोणी द्यायचं मला नाही, बरं मी करू शकणार आहे की पुन्हा असं म्हणलो तरी घरी गेल्यावर गोळ्या आहेत का नाही. हां, त्यामुळे तू चल दे मोह मी चलायलो आहे ना. त्याच्यानंतर मी छान दिसायला तू लिंग परिवर्तन कोणतं ती बी सांग. तू पोरग आहे आणि मला तुम्ही छान दिसत नाही, याचा अर्थ तू लाईट डिम आहे, तुला तपासणं काळाची गरज आहे. तू पोरगी आहे आणि मग मला छान दिसत नाही, तर मग मला जराशी सुधारणा करणं काळाची गरज आहे. हां, ते महत्त्वाचं आहे. असो, आता पास सामाजिक सुधारणा नको हव्या होत्या. 1856ला आपण पाहिलं मार्च महिन्यामध्ये लॉर्ड डलहौसीनं कायदा केला, विधवा पुनर्विवाह कायदा. म्हणजे आपल्या भारतातल्या एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला तर तिला लग्न करण्याचं स्वातंत्र्य लॉर्ड डलहौसीनं दिलं. मग त्या काळी कायदा झाल्यामुळं स्त्रीसोबत विवाह करण्याचं धाडस कोणं केलं, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. पुन्हा कोणं केलं, महर्षी धोंडो केशव कर्वे. म्हणजे इनडायरेक्टली त्या समाजातल्या लोकांना ही प्रथा आवडत होती, तो आपल्यावर अन्याय झाला असं त्या काळी धर्माच्या ठेकेदारांना वाटलं आणि ते देखील लोक 1857च्या उठावात सहभागी झाले. आता पहा, तिसरं चौथं कारण काय आहे, धर्मावर आलेलं संकट. इकडं पहा, धर्मावर आलेलं संकट, प्रत्येक गोष्टी क्लिअर करायला. धर्मावर आलेलं संकट काय बाबा, 1813ला आपल्या भारतामध्ये गव्हर्नर जनरल आहे आर्ल ॲकलँड ऑफ मिंटो, आपल्या भारतात गव्हर्नर आहे. याच्या कालावधीत कायदा आला पहा, दुसऱ्या क्रमांकाचा चार्टर ॲक्ट. याच्या अगोदर 1793ला पहिला चार्टर ॲक्ट आला आणि दुसरा चार्टर ॲक्ट आला, लक्षात घ्या, 1813. तिसरा आला 1833. 1833च्या चार्टर ॲक्ट कायद्यानुसार बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा परिपूर्ण भारत देशाचा गव्हर्नर जनरल बनला. पुढे एक गोष्ट तुम्हाला सांगालो, आपल्या क्लासमध्ये याच्या अगोदर पोरं बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून आपण नवीन काय केलं, छानपैकी एक मोठा हॉल केला आहे. 300-400 पोरं त्याच्यामध्ये बसणार. तिथं आपण डिजिटल बोर्ड फिट करणार आणि वर्गात जे मी शिकवणार आहे हे लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्ट ॲपमध्ये दिसणार आहे. म्हणून एवढी गॅरंटी मी तुम्हाला सांगितलं की आजही सांगालो, इथं मी पैशासाठी डायलॉग मारणार, पण बॅचची फीस पण कमी आहे. तुम्ही ॲपमध्ये जॉईन जरी झाले तर तुमचा सिलेबस कव्हर करेल. आज प्रत्येक महाराष्ट्रातल्या पोरांना विनंती आहे माझी, प्रत्येक पोरगं पहा, TCS IBPS हे 2 शब्द ऐकले आणि प्रत्येक पोरगं एकाच विषयाच्या मागं लागले. त्या विषयाचं नाव आहे बुद्धिमत्ता, रिझनिंग.
मग त्याच्यामध्ये कोडिंग, डिस्कोडिंग है ना, सांकेतिक भाषा, इक्वॅलिटी, नातेसंबंध, वयवारी, याच्यावर जास्त फोकस करायला. पण याच्यावर फोकस करता करता जीकेचे मार्क आपल्या हातानं मायनस होणार नाहीत आणि आपला रिझल्ट जाणार नाही, असं अपयश आपल्या पदाला येणार नाही याची काळजी घ्या. मुंबईचा पेपर होण्या अगोदर मी नेहमी म्हणायचो की भारतामध्ये जवळपास महाराष्ट्रात 64 पेपर होतात, त्याच्यापैकी प्रत्येक पेपरमध्ये 25 गणित, 25 मराठी, 25 बुद्धिमत्ता येईलच असं नाही. जीकेचे प्रश्न मे बी जास्त येऊ शकतात आणि मुंबईला तेच झालं. 52 प्रश्न जीकेचे आले. जीकेचे प्रश्न हे मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासातले किंवा 10वीच्या नागरिकशास्त्रातले प्रश्न विचारले आणि ज्या पोरांचा चांगला अभ्यास होता त्याही पोरांचा रिझल्ट मुंबईमध्ये 7000 पदांसाठी गेला. याला तुम्ही कारणीभूत होते हे तुम्हाला माहीत आहे, कारण जीकेची तयारी 5-6 महिन्यात जगात कोणीच करू शकत नाही. गणित 5-6 महिन्यामध्ये कोणी तुमचं परफेक्ट करेल, 5-6 महिन्यामध्ये इंग्रजी कोणी परफेक्ट करेल, 5-6 महिन्यामध्ये मराठी कोणी परफेक्ट करेल, मात्र तुमचं जीके कोणी म्हणणार नाही की मी एका वर्षात परफेक्ट करतो. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. म्हणून आपलं काम काय आहे की या विषयाचे मार्क देखील आपल्याला कामाचे, ते कटणार नाहीत. नाही तर प्रत्येकजण फकाल्या डायला घालते पहा, जीकेकडे लक्ष द्यायचं नाही, जीके लय मोठे कधी वाचणं होणार आहे. अरे त्याच्यामध्ये जर तुम्ही काय केलं बाबा की एक डायग्राम ठरवला, त्याच्यामध्ये शॉर्टकट गोष्टी ठरवल्या, तर प्रत्येक गोष्टी कव्हर करताच येतात. असं काहीच नाही, जगातला कुठलाच विषय अवघड नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे याच्या मागं लागा. मान्य हे बाबा याच्यात मार्क आहेत आपल्याला, पण त्याच्यासोबत जीकेचे मार्क आपले कटणार नाहीत. मग ते महाराष्ट्र भूगोल असो, भारत भूगोल असो, जगाचा भूगोल असो, पंचायत राज असो, पंचवार्षिक योजना असो, राज्य घटना असो, चालू घडामोडी असो, आंतरराष्ट्रीय काय संघटना असो, त्याचे मार्क आपल्याला कटणार नाहीत. म्हणून त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचे. तर धर्मावर आलेलं संकट. मग 1833ला भारतामध्ये काय झालं, इंग्लंडमधून काही लोक धर्मप्रचार करण्यासाठी आले. ते धर्मानं होते ख्रिश्चन. ते धर्मानं काय होते, ख्रिश्चन. पहा लक्षात घ्या, धर्मानं ख्रिश्चन होते. मी 1885चं राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सांगितलं होतं पहा, कुठं मुंबईला पार पडलं. या मुंबईला अधिवेशन पार पडलं, लक्षात घ्या 1885ला. ते 2 दिवस चाललं, कळलं. ते पार पडलं दुपारी 11:30 वाजता. त्याला 72 सदस्य उपस्थित होते. त्याचे अध्यक्ष सांगितलं होतं मी, उमेश चंद्र बॅनर्जी. आता पुस्तकात दिले ते जातीनं धर्मानं ख्रिश्चन होते, म्हणजे धर्म त्यांनी स्वीकारला. मूळ धर्म त्यांचा काय दिलाय, ब्राह्मण पंडित दिलाय. तर एका भिकार चोटानं त्याच्यावर मीम्स बनवली आणि इतना मग फेको आहे ना, एका भिकार चोटानं काहीतरी त्याच्यावर डायलॉग लिहून मला काहीतरी आमच्या सचिनला पाठवला होता. तर मी सांगितलं तू एकदा लाईव्ह ये, पोरासमोर ये, 2-3 हजार पोरं लाईव्ह आल्यावर तू बोलून दाखव, है ना. काही काय आता पुस्तक लिहितात आणि डायलॉग हातात पहा, त्याला काय म्हणायचं, समोर येऊन बोलून दाखवायचं. त्यानं मला सांगायला इतना मत फेको. तू एवढा हुशार आहे, एकदा बोलून पाहाय, तू हा चेहरा पाहिल्यावर लोक पसंत करणार. असे काय ज्याचं काही चांगलं चालायला ना त्याची बराबरी आपण करू शकत नाही, त्याच्यावर डायलॉग नाही मारायचा. आपण बराबरी करू शकतो, है लय मोठा माणूस आहे त्यानं माझ्यावर डायलॉग मला विचार करेन. सचिन ढवळे सर मला बोलले मला विचार करणं गरजेचं आहे, कारण मी त्यांचा विद्यार्थी आहे. ते त्या पदानं त्या गोष्टी मोठे आहेत. बाळासाहेब शिंदे सर बोलले मी विचार करायला पाहिजे की एवढा मोठा माणूस आपल्याला बोलला, आपल्याला सुधारणा काळाची गरज आहे. आता ज्याच्या बॅचलाच 10 पोरं आहेत, ज्याच्या यूट्यूबलाच काय 50-60 सबस्क्रायबर, त्यानं माझ्यावर डायलॉग मारायची गरज आहे का? नाही ना, त्यानं माझ्यावर डायलॉग मारायचा नाही, है ना. वसे सर बोलले मी ऐकायला पाहिजे, कारण आपण त्यांचं पुस्तक रेफर केलेलं आहे. नितीन महाले सर बोलले आपण ऐकायला पाहिजे, त्यांचं पुस्तक आपण रेफर करतो. ही कॉमन गोष्ट आहे ना. महेश शिंदे सर बोलले त्यांचं पुस्तक आपण रेफर करतो. सचिन भस्के सर बोलले आपण ऐकायला पाहिजे, त्यांचं पुस्तक आपण रेफर करतो. त्या लोकांच्या बुद्धिमत्तेशी आपली तडजोड होईल का नाही. पण ज्याचे नेमकंच तुला यूट्यूब चॅनल याचं त्याचं पाहून खोललंय, तुला 100 सबस्क्रायबर आहेत, तुला कोणी फकायला विचारत नाही, तू बाजूला जाऊन असा पॅडवर लिहून शिकवतो, है ना. तू हा चेहरा लोकांना पाहिला आणि तू माझ्याबद्दल डायलॉग खाण्याचा का नाही. माझ्याकडे लय बोलताय ते, मी अनावधानानं झालेलो मास्तर आहे. माझ्याबद्दल किती व्हिडिओ केले, किती निगेटिव्ह, काही भिकार चोटानं फेसबुकला कमेंट ठेवल्या की कॉमेडी जमत नाही MPSCला. तू काही फकाले हान, काही फरक पडत नाही. हाती चले बाजार, कुत्ते भुके आजार. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपण तो विचार बी करत नसतो कोण काय म्हणलं काय म्हणलं. जीवनात लय कष्ट, लय संघर्ष सहन केलेला आहे. लहानपणापासून कधी कोणाचं प्रेम भेटलं नव्हतं, आता जगातल्या सर्व गोष्टी भेटल्यात. 10-5 जण असे किती भुकले, मला काही फरक पडणार नाही. माझा जे स्वभाव होता त्या स्वभावामुळे मी व्हायरल झालेलो आहे. त्या स्वभावात मी बदल करणार नाही. मग ते लोक त्याला ॲटिट्यूड समजू द्या का काही समजू द्या, मला काही घेणं देणं नाही. आपण होतो असेच, राहणार बी असे, वागणार बी असे, बोलणार बी असेच. ज्याला पटत नाही तू न मोह चॅनल पाहिलेलं बरं, तू मला ब्लॉक करून टाक, काही गरज नाही मला. ती बी गोष्ट लक्षात घे, पण स्वभावात कॉम्प्रोमाइज नाही, एक लक्षात घ्यायचं. हां, मेन गोष्ट काय होतं, 1813ला हा कायदा आला आणि आपल्या भारतातल्या अनेक जाती धर्माच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. काहून, त्याची सुंदर पोरगी भेटू लागली, पैसा बी भेटू लागला. आपल्या इथले देशातले काय आहेत, फुकट म्हणल्यावर काही बी हो द्या, फुकट म्हणल्यावर काय हो द्या, काही बी हो द्या. आणि म्हणून महत्त्वाची गोष्ट, हा कायदा धर्मावर आलेलं संकट आहे. आता सैनिकांना मिळालेली तुच्छतेची वागणूक
जर आपल्या भारतामध्ये जॉर्ज बार्लो नावाचा जो गव्हर्नर जनरल होता, या गध्यानं काय केलं तर जर भारतातला सैनिक हिंदू किंवा हिंदी असेल तर त्यानं कपाळावर टीका लावायचा नाही, त्यानं कपाळावर टीका लावायचा नाही, त्यानं फेटा बांधायचा नाही, कळलं का? आणि महत्त्वाची गोष्ट, त्यानं दाढीला कट ठेवायचा नाही. जर तो मुस्लिम सैनिक असेल तर त्यानं दाढी राखायची नाही. त्याच्यानंतर समुद्र गमन म्हणजे आपला भारत सोडून जर समुद्राच्या पलीकडे तुम्ही गेले तर त्याला पाप समजल्या जायचं हिंदू धर्मात. आता आपलं पॅशन हे का नाही? काय आपलं पॅशन आहे भाऊ सध्या? फॉरेनला जाणे. आणि तू फॉरेनला नाही गेला तर मग मोबाईलमध्ये फॉरेनर पाहतो. तू काय साधा आहे का? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. मोबाईलमध्ये फॉरेनर पाहतो. चॅलेंज नाही तुला. रात्री 11 वाजता .STPP आहे ना, डडंग टटांग चलू द्या. हां, तर काय म्हणलं मी, धर्मावर आलेलं संकट, सैनिकांना मिळाले तुच्छतेची वागणूक. म्हणजे इनडायरेक्टली या सैनिकांच्या मनात इंग्रजी सत्तेबद्दल राग आला आणि हे बी 1857च्या उठावामध्ये सहभागी झाले. आता 1857च्या उठावाचं आणखी काय कारण बाबा? तर 1857च्या उठावाचं कारण बेरोजगारीचं प्रमाण वाढलं, उद्योगधंद्याचा ऱ्हास झाला. काय झालं? आपल्या भारतात त्या काळी बाया होत्या, बायाला काहीच काम नव्हतं. मग बाया काय करायच्या? अशी बाज असायची पहा, या बाजावर अशी मशीन असायची आणि इथं गावात घरातला एक टग्या ती मशीन अशी ओढायचा आणि ही बाई याच्यात हुंडा कोंबायची, याच्यातून असे लांबटे बाहेर यायची. त्याला तू आता नाव दिलं काय? मॅगी. मॅगी. आणि मग ती बाई अशी तोडायची आणि इकडं बाजावर वाळू घालायची. असं तू पाहिलं असेल आपल्या गावाकडे ग्रामीण भागामध्ये. मग आपल्या बायाला ते काम होतं की नाही? मग बाई रिकामी हे ती काय करायची? उडदाची डाळ भिजू घालायची, त्याचे पापडं करायची. गावात पाहुणे येणार आहेत, घराकडे पाहुणे येणार म्हणून लय मोठ्या कुरड्या है ना, पापडं अशा बाया करायच्या. हे त्याच्या मागं काम होतं. काहीच काम नसल तर एक बाई पुढं बसायची, एक बाई तिच्या मागं बसायची, ही जरा उंच पायरीवर बसायची आणि तिच्या डोक्यातल्या वा मारायची. तिच्या डोक्यातल्या वा कळते ना? आता एखादा म्हणाल आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ परभणी, है ना, तसे आगाव भाकाले आणायच्या नाहीत. हा, वा मारायची वा. हे कामं होते आपल्या इथली. मग आता आपल्या इथल्या पोरायला काय काम होतं? तळ्यावर जाय, तळं खान, नाल्या खान, कामं होते ना. पण काय झालं? ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं? मोठमोठाले काय काढले? यंत्र आणली. मग या यंत्रामुळं डायरेक्ट पापड यंत्रांना तयार झाले, बाई रिकामी झाली का नाही? डायरेक्ट लांबटे मशीननं तयार झाले, बाई आणि पोरग रिकामी झालं का नाही? डायरेक्ट तळं जेसीबीन खांदल्या गेलं, पब्लिक रिकामी झाली का नाही? मग ही रिकामी पब्लिक म्हणल्यावर काय? रिकामं डोकं सैतानाचं माहेरघर. रिकामं डोकं सैतानाचं काय? माहेरघर. यस, म्हणजे इनडायरेक्टली पहा उद्योगावर देखील राज झाला. आणि 1857च्या उठावाचं एवढं झाल्यावर आपल्याला पाहायचं तात्कालिक कारण. आता पहा 1857च्या उठावाचं तात्कालिक कारण पोरं लक्षात घ्या. आपल्या भारतामध्ये रंगो बापूजी आलेत. रंगो बापूजी गुप्तेनं सांगितलं आपल्याला इंग्रजांच्या विरोधात लढा द्यायचा आहे. उठावाचं नेतृत्व ठरलंय, सर्व ठरलंय, चर्चा झाली नानासाहेबांसोबत आणि मग आपण उठाव करायचं ठरवलं 31 मे 1857. 31 मे हा दिवस आपण तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा करतो. पहा लक्षात घ्या. आता उठाव करताना जर शेतकरी वर्ग उठावात सहभागी असेल तर त्यानं उठावात भाकर हे चिन्ह वापरलं आणि जर सैनिक उठावात सहभागी असेल तर त्यानं कमळाचं फूल हे उठावात चिन्ह वापरलं. कमळाचं फूल सध्या भारतीय जनता पार्टी पक्षाचं आहे. या पक्षाची स्थापना 1980 आहे आणि सध्या पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा आहेत. कळलं का? हा, काय पोराचं कन्फ्युजन होतं पहा. ओम प्रकाश बिर्ला आणि JP नड्डा. ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत, हां, JP नड्डा हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. मग पहा या 1857च्या उठावाचं घोषवाक्य होतं सब कुछ लाल हो जाएगा. आता 1857च्या उठावाचं घोषवाक्य काय आहे? सब कुछ लाल हो जाएगा. आता हे याचं घोषवाक्य, सब कुछ लाल हो जाएगा हे याचं घोषवाक्य. आता मेन गोष्ट पोरं पहा, काय म्हणलं आपण? तात्कालिक कारण. आता 1857च्या उठावामध्ये 1/10 भारताची जनता सहभागी झाली. 1857च्या उठावाचं मुख्यालय आपण दिल्लीला ठरवलंय. दिल्ली यमुना नावाच्या नदीकाठी आहे. इथली विधानसभा 70 आमदाराची आहे आणि दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि 2च केंद्रशासित प्रदेशामध्ये सध्या भारतात विधानसभा कार्यरत आहेत. ओके, आता पोरं लक्षात घ्या तात्कालिक कारण. पहा पश्चिम बंगाल नावाच्या राज्यामध्ये बराकपूर नावाची छावणी आहे. या बराकपूर छावणीमध्ये BNI फलटण क्रमांक तुकडी 34 ही सैनिकांची तुकडी आहे. या सैनिकांच्या तुकडीमध्ये एक सैनिक आहे, त्याचं नाव आहे मंगल पांडे
आता आपल्या भारतामध्ये जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये भेदभाव होता आणि याचा एक साथीदार आहे मुस्लिम सैनिक. पहा लक्षात घ्या, घटना आहे 28 मार्च इसवी सन 1857. सर्व राजे महाराजे उमराव जहागीरदार वतनदार सावकार राव बहादूर यांचं ठरलेले उठाव या तारखेला करायचा आहे. उठाव दिल्लीला करायचा आहे. सर्व काही ठरलेलं होतं. ओके, आता मला सांगा मग 28 मार्च 1857 घटना काय घडली. मंगल पांडेन त्याचा साथीदार पाणी प्यायला गेले. पाणी प्यायला गेल्यावर आपल्या सैनिकाला पाणी प्यायला जागा होती हौद, हे आपला अपमान होता. मग या हौदावर असा पाणी प्यायला एक ग्लास होता, ग्लास. आणि त्या काळी आपण जातीत अस्पृश्य असा एक प्रकार पाडला होता. मग आता हा सैनिक काय करू लागला, या ठिकाणी पाणी पिऊ लागला. पाणी पित असताना मंगल पांडेन त्याच्या साथीदारांना पाहिलं. मग साथीदारांना पाहिल्यावर या दोघांनी डायलॉग घालला की तू जातीनं अस्पृश्य आहे, तू तोंड लावून पाणी पिलं, हे पाणी बाटलंय, आम्ही हे पाणी पिणार नाही, यासाठी आम्ही लढा देणार. तेव्हा हे हुशार होतं, यानं डायलॉग घालला की जर मी पाणी पिल्यामुळं जर हे पाणी बाटलं असेल, कारण लक्षात घ्या आज हयातीत आपलं वय 30-40 वर्ष होत असताना सकाळपासून आपण जे पाणी पितो त्या पाण्याच्या अधिकारावर पहिला लढा या देशामध्ये मानवतेच्या समतेचा लढा ज्या माणसाने दिला, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 14 तळ्याचा सत्याग्रह. सत्याग्रह करताना त्यांनी कोणाला मेसेज पाठवला नाही, त्यांनी कधी ग्रुप केला नाही, ते व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन झाले नाही. तो लढा देत असताना स्वतः ते तळ्यामध्ये उतरले, त्या ठिकाणी पाणी पिलं आणि सांगितलं या पाण्यावर जन्मजात हक्क आमचा आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. तर पाण्याचा लढा देखील करावा लागतो, हे आपल्या भारतातलं वैशिष्ट्य आहे. ब्रिटिश होते म्हणून आपण सुधारलो, त्याने दररोज मारू मारू आपल्याला नीट केलं. शेवटी 1947ला तेच म्हणले तुम्हाला मारू मारू आम्ही कदरलो, तुम्ही काय सुधरत नाहीत, आम्हीच निघून जातो बापा. हां, तर लक्षात घ्या. मग यानं काय सांगितलं, बाबा एवढा तुम्हाला तुमच्या धर्माचा लय पुळका आहे, तर सकाळी तुम्हाला ज्या बंदुकी देतात त्या बंदुकीचं नाव आहे कारतूस, त्याचं नाव आहे एनफिल्ड बंदुका. आणि त्या एनफिल्ड बंदुका अशा आहेत, ह्या बंदुका आहेत का नाही अशा. हा, तर या बंदुकीमध्ये इथं आवरण आहे आणि ते तोडताना दाताचा वापर करावा लागतो. तर या सैनिकानं सांगितलं की जर सैनिक हिंदू असेल तर त्याला गायीची चरबी असते आणि जर सैनिक मुस्लिम असेल तर त्याला डुकराची चरबी असते. दोघं कोमात गेले भाऊ, कारण गाय हिंदूला पवित्र आणि डुकर मुस्लिम धर्मामध्ये त्याचं नाव पण घेत नाही. झाले का नाही वांदे. मग या दोघायला ही गोष्ट खटकली. मग आपल्याला ह्या बंदुकी दिल्या कोण, तर त्या BNI फलटण क्रमांक 34चा जो लष्कर प्रमुख आहे त्याचं नाव होतं मेजर ह्युसेन. आम्हाला बंदुकी कोण देतंय, मेजर ह्युसेन. उद्या काही हो म्हणले याचा कार्यक्रम आपल्याला वाजवायचा आहे. उद्या काही हो हे मेलं म्हणले आमच्या हातानं. आणि मग तारीख आली 29 मार्च 1857. तारीख कोणती आली, 29 मार्च 1857. इकडे पहा, 29 मार्च 1857. आपला भारत परतंत्र्यात असताना बराकपूरमध्ये छावणी आहे बरं. 1924ला कटक मंडळाची स्थापना आहे. भारतातलं पहिलं कटक मंडळ बराकपूर हे. भारतात 62 कटक मंडळ आहेत, महाराष्ट्रात 7 आहेत, एकट्या पुण्यात 3 आहे, एक अहमदनगरला, एक छत्रपती संभाजीनगरला, एक देवळाली नाशिकला, एक येगळा विदर्भ कुठे कामठीमध्ये नागपूरला आहे. तर गोष्ट लक्षात घ्या. मग 29 मार्च 1857ला सकाळी सकाळी हे गेले. सकाळी गेल्यावर रात्री या दोघांनी चर्चा केली, चर्चा बिर्चा सर्व काही झाली आणि सकाळी मग बाये मूड दाहे मूड आहे ना, एक दो खाली खाली 1-2 असं चालू झालं. पीटी पिरियड चालू झाला. एक साथ फायरिंग सुरू करेंगे सुरू कर. मग आता इथं निशाणा होता, याला मारायचं होतं, याला दिलं सोडून, यानं आपला कार्यक्रम वाजला, यानं आपला धर्म बाटलाय. म्हणून मंगल पांडेनं काय केलं, आपल्या एनफिल्ड बंदुकीतून गोळ्या याच्यावर झाडल्या. याच्यात मेजर ह्युसेन मारल्या गेला. हा झाला आपल्या भारतातला पहिला राजनैतिक खून. कोणता, मेजर ह्युसेन मारल्या गेला. मेजर ह्युसेन मारल्या गेल्यावर लगेच आपण 8 एप्रिलला म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केलं, मंगल पांडेला पकडलं आणि 8 एप्रिल 1857ला मंगल पांडेला बराकपूर छावणीमध्ये BNI हे छावणीचं नाव आहे क्रमांक 34 इथं मंगल पांडेला फाशी देण्यात आली. फाशी दिल्यावर झालं काय माहिती आहे का, याच्या बाजूला मिरज सैनिक आहेत, यांनी उठाव केला, दिल्ली काबीज केली. 10 मेला पोहोचले, 11 मेला त्या ठिकाणी दिल्ली काबीज केली. त्याच्यानंतर त्या ठिकाणचा राजा बनवला, नवाब बनवला बहादूर शाह जफर दुसरा. कोण बनवला, बहादूर शाह जफर दुसरा.
बहादूर शाह जफर दुसरा म्हणजे शेवटचा मुघल सम्राट. आपल्या भारतात पहिल्यांदा कोण आलं? बाबर. 1530 बाबर गेला. मग बाबर गेल्यावर कोण आलं? हुमायू. मग हुमायूच्या नंतर कोण आलं? लक्षात घ्यायचंय. कोण रे? जहांगीर. बरोबर आहे का पहा. मग जहांगीरच्या नंतर कोण आलं? अकबर. या दोघात पहा कन्फ्युजन. अकबरच्या नंतर कोण आलं? इकडे पहा अकबर. मग कोण आलं? शहाजहान. कळलं का? शहाजहानच्या नंतर कोण आलं? औरंगजेब. 1707 मरण पावलं. ओके. मग आता या ठिकाणी कोण आलं? फरुख सियर. जहांदर शहा, बहादर शहा पहिल्यांदा, बहादर शहा, त्याच्यानंतर जहांदर शहा, त्याच्यानंतर आलं बहादूर शाह जफर दुसरा. कळलं? इथं सेनापती बख्ता खान ही मुघलांची पिढी. 1862 4 नोव्हेंबर रंगून कारागृहामध्ये भाऊ मृत्यू पडले. कोण? बहादूर शाह जफर, वयाच्या 87व्या वर्षी. कोण? बहादूर शाह जफर दुसरा. म्हणजे इनडायरेक्टली लक्षात घ्या की मंगल पांडेला इथं फाशी झाली. मंगल पांडेला फाशी झाल्यामुळं काय घडलं? तर महत्त्वाची गोष्ट, मंगल पांडेने ठरवलं की मला फाशी झाली आहे. मंगल पांड्याची फाशी झाली, मंगल पांड्याचा कार्यक्रम वाजला. आता मेन गोष्ट काय? मंगल पांडेला फाशी झाल्यामुळं सैनिकांनी उठाव केला. सैनिक पोहोचले दिल्लीला. 15 सप्टेंबरपर्यंत त्यांनी लढा दिला. इथं नेतृत्व दिले बहादूर शाह जफर दुसरा यांच्याकडे. त्याचा सेनापती आहे बख्ता खान आणि याच्या विरोधात लढणारा ब्रिटिश अधिकारी आहे लॉर्ड हडसन. आता तुम्हाला काय पाहायचं? उठाव कुठं झाला? उठावाचं नेतृत्व कोण केलं? उठावाचं केंद्र काय होतं? आणि ब्रिटिश फौजेचं नेतृत्व करणार कोण? याच्यावरच तुम्हाला TCS IBPS मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. तर उद्या 1857चा टॉपिक टोटल क्लिअर. कसलाही प्रश्न याच्यावर द्या, त्याचे प्रत्येक उत्तर आपल्याला येतील. आपण तात्कालिक कारणावर आलोत. हो, मेरठमध्ये 84 लोक होते माहीत आहे, त्यांची सुटका झाली. ओके. कळलं का? आता लक्षात घ्या, म्हणजे मेरठमधून ते दिल्ली गाठणार. सांगतो ना, सर्व सांगायचं आपल्याला. मग आता जगदीशपूरचा उठाव आहे, त्याच्यानंतर कानपूरचा उठाव आहे, आवधचा उठाव आहे, बरेलीचा उठाव आहे, नागपूरचा उठाव आहे, खानदेशचा उठाव आहे, साताऱ्याचा उठाव आहे, कोल्हापूरचा उठाव आहे, झाशीचा उठाव आहे. कळलं का? त्याच्यानंतर आवध लोकांचा उठाव आहे, संथळांचा उठाव आहे. हे प्रत्येक उठाव आपल्याला क्लिअर करायचे. कोण कोणाच्या विरोधात कधी लढलं, कोण मारल्या गेला, इंग्रजी सैनिकातला मेन नेतृत्व करणारा कोण मारल्या गेला, नेतृत्व कोण केलं, कोणात उठाव झाला, सर्व गोष्टी. तर उद्या 1857चा उठाव क्लिअर. ओके. तर सर्वांचं सहकार्य राहू द्या. सांगायचं तात्पर्य, काही गोष्टी तुमच्या म्हणजे माझ्या नाही पटल्या तर मला पर्सनली सांगितलं तरी चालतंय, पण त्याच्यावर तुम्ही मनानं वैयक्तिक मला जज करू शकत नाहीत. ही पण गोष्ट सर्वात लक्षात घ्या. म्हणून सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे ना. जहांगीर नंतर अकबर सांगितलं ना आपण. जहांगीर नंतर अकबर, बरोबर आहे पूर्व. हे काय करा, क्लिअर करून घ्या म्हणलं. ओके. ते मुघलांची पिढी आपल्याला घ्यायची अर्वाचीनमध्ये भारताच्या इतिहासामध्ये है ना. चोळ, पांड्या, यादव, राष्ट्रकूट, सातवाहन घराणे ते पण घ्यायचे. तर सांगायचं तात्पर्य ते लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर करूया. तुम्हाला सांगितलं की ज्यांना कोणाला वाटलं तर त्यानं ॲपमध्ये जॉईन व्हा. इथं पण आपण सिलेबस खूप छान घ्यायलो आहे ना. कालच आपण रेल्वे विभागाचा लेक्चर घेतलंय. पोरांना विचारा कसं घेतलंय, कोणी ॲपमध्ये असेल तर. त्याच्या अगोदर आपण अभयारण्य घेतलंय, व्याघ्र प्रकल्प घेतलंय, पर्यावरणाचा टॉपिक आहे वनरक्षकमध्ये, तो कव्हर केला आहे तिथं. कळलं का? त्यामुळं तुमच्यामुळं आपला कार्यक्रम जमलेला आहे आणि म्हणून तुम्हाला मी कधीच निग्लेक्ट करणार नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या. चालते. तर उद्या भेटू आपण 9 वाजता याच ठिकाणी याच वेळेला आपल्याच यूट्यूब चॅनलवर. सर्व विद्यार्थ्यांचे, वडीलधाऱ्या पालकांचे है ना, सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या, हीच विनंती या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.